बघा, वर्गमुळात 1.44 भागिला x बराबर 0.1 तर x बराबर किती असा प्रश्न वर्गमूळ घनमूळ या घटकावर आधारित सोडवत असताना एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा नेहमीसाठी लेकरांनो, हे वर्गमुळाचं चिन्ह जर समजा हटवायचं घालवायचं तर समोरील संख्यांचा वर्ग करा. हे काही गणितीय गुणधर्म पक्के लक्षात ठेवा. हे वर्गमुळाचं सिम्बॉल चिन्ह लोगो संपवायचा असेल तर समोरील संख्यांचा वर्ग करा. हे काही गृहीतक गुणधर्म आम्ही पक्के लक्षात ठेवले पाहिजे. उदाहरणार्थ हे चिन्ह आम्ही हटवलं बाबा, इथं भागेला x, तेव्हा समोरील ही जी संख्या आहे 0.1 हिचा वर्ग करावा लागतो. प्रकर्षाने ही गोष्ट लिहून घ्या, लक्षात ठेवा. आता 1.44 छेदस्थानी x बराबर 0.1 चा वर्ग, याचं उत्तर येते 0.01. म्हटल्यास टॅली करा. आता 1.44 अंशस्थानी असलेल्या या पदाला जेव्हा एकटं कराल तेव्हा 0.01 कडे जाताना हे x गुणिला स्वरूपात का मांडायचे? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत भागीला असेल गुणिला स्वरूपात मांडावी लागते. गुणिला असेल भागीला स्वरूपात, अधिक असेल वजा, वजा असेल अधिक, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते. लेकरांनो गोष्टी लक्षात घ्या. 1.44 कडे आता येताना हे 0.01 भागीला स्वरूपात नुकतं सांगितलं त्या गुणधर्मान्वये संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल भागीला स्वरूपात मांडा. आता इथं अंशस्थानी दशांश चिन्ह, छेदस्थानी दशांश चिन्ह, अंशस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं, छेदस्थानी 0 घ्या. छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं, अंशस्थानी 0 घ्या. ह्या काही चालीरीती लक्षात ठेवा. 0 किती घ्या तर दशांश चिन्हानंतर जेवढी स्थळं तेवढी एक तर 0 घ्या किंवा तेवढी एकावर 0 असलेली संख्या गुणिला घ्या. मग इथं 144 सोबत जर समजा 100 गुणिला घेतले, छेदस्थानी 1 सोबत जर 100 गुणिला घेतले तर अंशस्थानी असलेलं छेदस्थानी असलेले दशांश चिन्ह गायब होते. नुकताच सांगितल्या त्या नियमान्वये एखाद्या वेळेस याच्या संबंधी दशांश अपूर्णांक ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. कसं घालवायचं हे दशांश चिन्ह, काय करायचं, एखाद्या वेळेस डिस्क्रिप्टिव्हली अधिकची माहिती हवी असेल दशांश अपूर्णांक ही माझी प्लेलिस्ट पाहिल्याशिवाय राहू नका. आता इथं हे 100ला 100 खला झाले लेकरांनो. 144 नुसते पर्टिक्युलर जरी मांडले तुम्ही तरी त्या कुठली संख्या कुठलंच पद हे एकटं असते. छेदस्थानी 1 हा असतोच. हे 1 मांडले काय न मांडले काय, x म्हणजे काय हा प्रश्न विचारला होता. 144 हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं ॲक्युरेट ॲन्सर. ओके. वर्गमूळ घनमुळावरील क्रिया ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.